आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी जागा जी अजूनपर्यंत तुम्हाला कोणी दाखवलेली नसणार. शपथ जागा आहे बघा, भावांनो जागा. हो शपथ जागा. येस. हो काय दादा काय म्हणतो, काय चाललंय? काय नाही एकदम भेटायला आलेलो. कुठं बघा समजलं काशीत बीचला आलेलो तुम्ही. हो मी आला. लेट्स ट्राई दिस नारियल पानी विद मावशी के हाथ से. ओके ब्रो चलो. भाई जब तक गांव में नहीं घुसते तब तक कंटेंट नहीं मिलता, ठीक है ना. तो मेन रोड से कंटेंट ढूंढना थोड़ा मुश्किल हो जाता है. झाली जमा भाऊ, कोकणातलं प्रेम आहे कधी कमी होऊ शकत नाही, लक्षात राहून दे. कोकणातलं प्रेम आहे. काल परवा दिवशी महाबळेश्वरच्या घाटामध्ये 5-6 जणांचा काहीतरी जागेच मृत्यू झालेला आहे. गाडी दरीत कोसळली. मी रे हो. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम काशी बीच. तर काशी बीच पशी काल रातचा मुक्काम झाला. किती जास्त खतरनाक झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आत्ता सध्याला मी आंघोळ नाही केली, मला आंघोळ करायची, पण मी सकाळ धरणं केलं तरी काय उठून मला तुम्हाला दाखवायचं आहे. बघा लवकर, आता दाखवतो बघा. चला डाटा ह्यातमध्ये घेतो या. सकाळपासून एडिटिंग उठून केली सकाळपासून, आणि AC बंद आहे सध्याला. आता माहीत नाही कशामुळे ती. काल रात्री मी काशी बीचमध्ये आलो होतो, आणि ह्या इथं आपल्या एका भावाच्या प्रॉपर्टीमध्ये थांबलो होतो. काय प्रॉपर्टी, एवढं जास्त भारी वाटलं का नाही, खूप जास्त भारी वाटलं मला. म्हणजे असलं जेवण मला कुठंच नाही भेटलं. ज्यांना जे काल रात्री चाललं ना, मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे, मला एकदा काजू मसाला त्यांचा खायचा आहे. काय मग काजू मसाला बनलेला, खरं सांगतो बरं का, एकच नंबर भाऊ. आणि त्या संगत ती तांदळाची भाकर, आई शपथ एवढी एकच नंबर लागलेली. आता मला आंघोळ करायची, आंघोळ करतो. थोडा नॉर्मल व्हिडिओ एडिट करायचा राहिला आहे, सोडायचा आहे, सोडतो. 9:30चा टायमिंग झालेला आहे. 9:30 होऊन पण गेल्या, पुढं अजून निघलेलो नाही मी. मला पुढं निघायचं आहे. आज काल लई लेट व्हायला लागले, कारण की एडिटिंगचा लोड लई वाढला आहे ना, त्यामुळे होते असं. चला आता आंघोळ करतो, मग तुम्हाला मी भेटतो. पाठीमागच्या व्हिडिओचा काय व्ह्यू आला होता. टायमिंग झाला आहे भावांनो 10:30, आणि रोज जरा 11 11:30 जर राईडला निघायचं म्हटलं तर बॉम्बा मारायचं का मला सांगून द्या तुम्ही. काय मला समजं नाही, माझं शेड्यूल पूर्णपणे बिघडलं आहे, पूर्ण शेड्यूल बिघडलं आहे माझं. मला असं काहीच तुम्हाला सांगू, दिवसभर सायकल राईड करून यायचं आणि रात्रभर थकून जायचं, एडिटिंग होत नाही. सकाळच्या उठून नंतर एडिटिंग करायची. वा बाई बल्ले बल्ले. थांबा आता एडिट करतो, एक 10-15 मिनटात होऊन जाईल. थोडं राहिला या. सकाळी 6 वाजल्यापासून चालू एडिटिंग, समजलं ना, तर खूप जास्त मेहनत लागते. मी काजू मसाला सांगितला आहे, खाऊ लई बाहेर लागतो तिथला काजू मसाला, एक नंबर आहे. तो भाई अभी खाएंगे यहाँ का स्पेशल काजू मसाला, जे की खूप जास्त मला चांगला वाटला त्यामुळं. आणि खाऊ आणि निघूया मस्तमध्ये, एकदम भारी. बाकी आपले दादा आहेत. भाऊ कसं काय चाललंय? 2च मिनिटात डिश येते तुमची, येते का? ओके. मला तिला आवडली, म्हणजे एवढी आवडली का नाही, शब्द नाहीत भाऊ माझ्यापाशी सांगायला. मी खरं सांगतोय मनापासून, कारण की मला एवढी मी मागाशी एडिटिंग करतो ना, ती त्यात मी सारखीच पुढे यायची माझ्या एडिटिंग करताना. नाही म्हणलं आता खायला लागते म्हणलं. वा क्या खाना है भाई. मला अक्षय कुमार से नाटकला खतरनाकमध्ये. ही बघा खतरनाक भाऊ, ही बोलून घ्या बघा. तुम्ही खाता का नाही भाऊ रोज? आमची वरचीच आहे. रोज खातो मी? रोज नाही खात आम्ही, आमच्याकडे नॉनव्हेज जास्त खाल्लं जातं. अच्छा. व्हेज कमी खाल्लं जातं. हां. जेव्हा मला समजलं की तुम्ही कम्प्लीट व्हेजच खाणार आहात, हां, थोडंसं टेन्शन होतं. कालपासून जरा आगळे वेगळे प्रकार केले, आगळे वेगळे पार्टी झाली. पण चांगलं झालं, जे केलं ते चांगलं करून टाकलं आम्ही. तेच म्हणतो मी. ती ग्रेव्ही म्हणजे काजू असं बनवतं, असं काजू खाताना तुम्हाला असं वाटतं की एकदम कवळा काजू, एकदम अशी कवळी बी, त्याचे काजूचे घर काढले त्याने ती भाजी. राईट. नॉर्मल हाटला अजून एक कुठं उगवलं तर लय चालेल. चला ऐकून जाऊ. ओके चला, सुरू झालेला आहे दुपारच्या 12 वाजता. दादा हां नाही आता झाले भाऊ जेवण. फुल्ल्या वेळेस येईन, फुल्ल्या वेळेस. हां फुल्ल्या वेळेस नक्की येणार ना. चल ओके चला भाऊ. हर हर महादेव. आय एम बाबाच्या नावानं चांग भलं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कोकण कोस्टल राईडच्या ह्या आणखीन एका नवीन एपिसोडमध्ये. तिची बरेच जणांचे कमेंट आले होते बरं का. ही जी सेटिंग ठेवली का नाही तुम्ही 4K 25 FPS, ही एक नंबर आहे.
तर हीच बघायची तुम्हाला तर ठीक आहे, हीच ठेवली मी असं लागतं सेटिंग्स आणि भारी वाटते मला पण. चला आजची राईड होणार आपली काशी. हां अरे तुम्ही काय चाललंय? एकदम मस्त. हो हो एक नंबर. काय झालं? निघाल झाला आता मुरुडला. लय 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 उशीर झाला आज निघायला मला, कारण की शूट करायला एडिटिंग करायला वेळ गेला ना माझा, त्यामुळं. चला येऊ. हो, ये. धन्यवाद. ही कल्ली माणसं खूप आवडली मला. थँक्यू. एक नंबर. नाही भाऊ माणसं आहे द्या, सॅल्यूट आहे माणसांना कल्ल्या. चला एक माणुसकीचं नातं भाऊ आहे बरं का, अजून माणुसकीचं नातं अजूनपर्यंत आहे. आपली ही राईड होणार आहे काशीद बीच ते मुरुडपर्यंत. तर आज मुरुडला आपला स्टे होणार आहे आणि मुरुड लगभग इथनं काहीतरी 17-18 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आज तेवढंच आपण कंप्लीट करणार आहे, जास्त काय नाही. चांगलं नजारा पण यातमध्ये घ्या नाही. तर हे असा काहीतरी रोड आहे. काल इकडून आलतो, आता इकडे जाते आपल्याला. तर अरे बापरे, सायकलचा ब्रेक फेल भाऊ, हे काय भरकडे हे मुझे पता नाही आहे. वा. आणि हा सकाळचा पहिला चढ जी काशीद बीचवरून जाणारा हा मुरुड काढला असायचा. 10 मिनटं सायकल ढकलल्याच्या नंतर ना छोटासा एक उतार आपल्यासमोर आलेला आहे. ही कोकणाची राईड ना भावांनो मी जीवनात कधीच विसरू शकणार नाही, असं एक मला वाटतं बरं का. काय नजारा आहे भाऊ, काय लोकेशन दिसतंय. आई शपथ, खोटं बोलत नाही भाऊ, काय नजारा दिसतो रे. कधी मेन रोडनं आत गेल्यानंतर ना पण चांगला नजारा भेटतं बरं का बघायला. त्यामुळे मी जरा थोडं आतमध्ये यावं म्हणलं मेन रोडवरून. आता एक डोक्यामध्ये भन्नाट अशी आयडिया आलेली, सांगू काय आहे ती. एक अशी जागा एक अजून तुम्हाला दाखवणार नाही, जी अजूनपर्यंत कोणालाच माहीत नाही. ते खूप जास्त भारी जागा आहे. ती जागा आहे तो का तिकडं. तर चला मी तुम्हाला ती आज जागा दाखवून देतो. हमारा साथ यही तक था हो मेरी प्यारी प्यारी सेल्फी स्टिक, मैंने तुझे मलम पट्टी करके जोड़ा था यहाँ, लेकिन ये यहाँ से टूट गई कैसे, अब कैसे गुजारूंगा मैं जिंदगी. हो ही आहे का नाही बघा, ही तुटलंय राव काल. हे बघा हे काल आहे का नाही, तुटलंय या. आणि हे मी तुम्हाला काल दाखवलं नव्हतं, सॉरी मी तुम्हाला आजच दाखवलं आहे. आणि ही तुटलं आहे आता. तर मला सेल्फी स्टिक नवीन घ्यायला लागेल. आणि ही मिळत नाही भाऊ लवकर कुठं म्हटलं तरी, भेटत नाही लवकर कुठंच लाग, कारण ही खूप जास्त हार्ड आहे. ही एका वर्षापूर्वी आपण घेतली होती, लक्षात राहून द्या. मनालीमध्ये घेतलेली आणि त्याच्या आधी उत्तराखंडमध्ये घेतलेली. शेट आता मला व्ह्यू मी कशा काढू, मला हे नवीन घ्यायचं लागेल नवीन. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी जागा जी अजूनपर्यंत तुम्हाला कोणी दाखवलेली नसणार आहे. ती आहे तिकडं, खूप भारी वाटतंय. आणि ही रस्ता असा काहीतरी असं वाटतं एकदम स्वप्नातलं जीवन जगतोय. पण तुम्हाला सोपं वाटतं का रे एवढ्या समध्या गोष्टी मी करतो? तुम्हाला जोक वाटतं का रे? बघा आता मी कसं ड्रोन सीन दाखवतोय आणि त्या तिकडे जाऊन तुम्हाला काहीतरी दाखवतोय. शक्तिमान अयो बोट निघून पडल. मला अशा जागा बघायला आणि तुम्हाला दाखवायला आवडतं. जी जागा म्हणजे अशा हिडन येते, म्हणजे जास्त कोणाला अशा जागा कोणाला जास्त माहीत नाहीत ना, ती जागा बघायला आणि तुम्हाला दाखवायला भारी आवडते. ते मला. कसं काय चाललंय तुमचं? झाली काय जेवणं झाली का नाही? मी इथं आलोय पण इथं कोणीच नाही. चला आज जाऊन बघू कोण आहे का. सायकल घेऊ आतमध्ये आली मला. वा हां सायकल इथं वरच लावतो. सायकल मी लावली माझ्या पाठीमागं आणि आता मी निघालो भावानं पुढल्या साईडला. जी जागा कोणालाच माहीत नाही ना, मला तुम्हाला ती जागा दाखवून द्यायची. जी जागा कोणालाच माहीत नाही ती जागा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ती बी भावांनो आपल्या कोकणामध्ये. तर चला, कोकणामध्ये अशा भरपूर अशा हिडन गोष्टी आहेत जी कोणाला माहितीच नाही जास्त करून अजूनपर्यंत, आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे.
मी कोकणामध्ये अजून लगभग माझं 5 ते 6 महिने जातील. काय वाजलं? वाव 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 काय दिसतंय. शपथ. अयो अयो भावांना मी काय जागा लावली तुम्हाला बघायची का जागा. शपथ जागा आहे बघा भावांना जागा. हो शपथ जागा. येस. हो अयो अरे जागा कसली भारी आहे. वाव. तुम्हाला सिंहासन बघायचं का. बसा सिंहासन हे बघा कसं आहे. समुद्रात बांधलेलं सिंहासन भाऊ. भाऊ खरं बघायला गेलं तर हे समुद्रातलं सिंहासन आहे आणि खूप जास्त भारी वाटतंय. म्हणजे जर मी इथला राजा असतो ना मी काय बोलतोय मी जर इथला राजा असतो ना मी असं म्हणलं असतं. हे जाओ पानी के अंदर मछलियाँ लेके आओ. हे जाओ चिंबोरी लेके आओ. अबे बेटा हमको तुम क्या समझ में समझने लगे क्या रे. हाँ बबरी हम तो यहाँ का राजा होती और राजा तो राजा ही होती यहाँ का. राजा देखो ही लाटा बघा तो का तिकडे खऱ्या लाटा आहेत आणि मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणार नाही तर चला तिकडे जाऊ आपण. थोडं जपून चालत जावं बरं का. हे असल्या दगडांवरनं चालताना ना नेहमी जपून चालायचं. कारण घे बघा हाय का आता हिथं जर पाय ठेवला असता ना पाय ना मोडला असता भाऊ. अयो चिंबोरी. हिथं चिंबोरी गेली. हिथं पण गेली बोटी का तिथं भरपूरच खेकडं तिथं भरपूर खेकडं आहे पण त्यात दिसणार नाही तर दिसतंय. खरंच आपला महाराष्ट्र आहे ना आपला महाराष्ट्र हा स्वर्ग आहे. तुम्हाला ती बघता आला पाहिजे रे पोट्या. हे ती जागा होती जी जास्त करून कोणाला माहीत नव्हती आणि मी तुम्हाला ड्रोन सीन दाखवून दिली. खूप जास्त ऊन झालं आहे. आता पुढल्या दिशेने निघू. आपली सायकल आहे ना तेव्हा ती तिकडे आहे ती नारळाची झाड आहे का नाही तेव्हा आपली तिकडे सायकल आहे. तर आता मला इथं असं चालत तिकडे जायचं या आणि मग तिथून नंतर आपल्याला सायकल घेऊन असंच इकडं मुरुडला निघायचं आहे. पुढे इकडे मुरुड आहे. मुरुड जंजीर आहे इकडल्या साईडला आहे. तर चला जाऊ पण आपण मस्तमध्ये. पण मजा आली जा माहीत आज नाही जी लोकांना माहितीच नाही त्या गोष्टी अशा गोष्टी दाखवायला मला बरं वाटतं. काल परवा दिवशी महाबळेश्वरच्या घाटामध्ये 5-6 जणांचा काहीतरी जागेचा मृत्यू झालेला आहे. गाडी दरीत कोसळली. मी 1000 वेळा सांगतो बरं का गाड्या दमानं चालवा. तुमच्या घरची तुमची वाट बघते ती. आणि कशामुळे पळताय काय मिळणार नाही तुम्हाला पळून एवढं कशासाठी पळताय काय म्हणजे तुमच्यामुळे वक्त थांबणार आहे का वक्त सणाट पडणार आहे तुमच्या हातानं काय निघून चाललं आहे का तुमचं कोणी इकून काय खायला लागलं आहे कशामुळे एवढे पळापळी करता तुम्ही मोकार. जी गोष्ट तुमच्या हातामध्ये भेटू शकत नाही कधीच त्या गोष्टीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा तिथनं जमानं गेलं बरं कधी. पण मी सांगतो उपयोग नाही त्या गोष्टीला एवढी वडावड करून. आता मी म्हणू माझ्यापाशी पैसाच नाही मी काय करून मला काहीच नाही. कंडिशन तर आमची खराब असते ना पण दाखवून देऊन जमत नाही. त्यामुळे कसं सांगतो दमानं गाडी चालवा लय पण वडावडी नका करत जाऊ. जीवन एक बरंच आहे गेली का नाही 7-8 जण. मला सांगून द्या बरं आता त्यांच्या घरच्यांवर किती दुःख असतं. घरी वाट बघत असलेले लेकरं बाळं असलेली आई असलेली वडील असलेली बहीण असेल दोस्त असेल सांगून द्या काय करायचं ते. जाऊन द्या पण काळजी घेत जावा स्वतःची काळजी घेत जावा. मुरुडला आज मुरुडला पोचायचं आहे मला काय पण करून. काय दादा काय म्हणतो काय चाललंय. काय नाही एकदम भेटायला आलेलो. कुठं बघा समजलं काशीत बीचला आलेलो तुम्ही. बघितला मी याला कुठं बघितलं इकडं काशीतला एक होता ना तो व्हिडिओ कॉल हो त्यासोबत अच्छा कुठं चालला इकडं इकडे आलेलो मित्राचे तर तुम्ही दिसले आम्हाला.
स्वागत आहे तुम्हा सर्वांचं काशीदमधनं निघलेल्या पहिल्याच गावामध्ये म्हणजे नांदगावमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर नांदगावमध्ये आलेलो आहे आणि गाव अतिशय सुंदर हे गावातलं मंदिर. आता घ्यायची एक मस्त चिल्डगार पाण्याची बॉटल. अरे वा नारळ पाणी वाटतं, थांबा बघू कितला नारळ पाणी ती. वा कोकणातली मंदिरं भाऊ एकच नंबर असतात बघा, तुम्ही काही पण म्हणा एकच नंबर असतात. चला खास तुमच्याकडे आलो सोलापूरवर नारळ पाणी प्यायला आलोय. तुमच्याकडे पाणी द्यायला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लेट्स ट्राय दिस नारियल पानी विद मावशी के हाथ से. ओके ब्रो चलो. 2 मिनिटं राहू देत नाही गाडीमध्ये. समोर आलाय काय तू? ब्लॉग करताना मोबाईल असं नाही पकडायचा भाऊ कधी. एक सांगतो ब्लॉग करताना मोबाईल कसा पकडायचा तो कसा समोरचा माणूस दिसला पाहिजे तुला यातमध्ये बघायचं सांगतो. बघू धरलं म्हणा असं बरं ती आतल्या माणसाला पण समजलं पाहिजे किंवा कसा आला पाहिजे कसा असा 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 समजलं असं की असं समजलं ना. असं असतंय ब्लॉग करणं. तो असा धरणार माणसानं काय तुझी दाढी बघायची का ना आलेली तीच असतो. प्रोफेशनल ब्लॉगर तर धरते लक्षात राहून दे. टाईम होत आला आहे 3:30 आणि मी आत्ता सध्याला ही बघा ड्रोन सीन ह्यातमध्ये घेतो आहे आणि रील एडिटिंग करतो आहे. रात्रीचं काम हलकं करतो आहे मी जरा थोडं. माझं ह्या 2 दिवसामध्ये खूप जास्त शेड्यूल बिघडलं आहे. तुम्ही बघताय कसं चाललं आहे ती. सकाळी एडिटिंग करायची नंतर 11ला आणि 12ला निघायचं ही काय बरोबर वाटत नाही मला. त्यामुळं म्हणलं ज्या दिवशी त्या दिवशीच काम क्लिअर करून टाकायचं समजा. तरी पण पोर आहेत ती फोटो काढला ही बघा आलीच. कोण नाही कोण सारखं येत राहतं कसं. आणि कोकणामधली मंदिरं लई सुंदर बरं काय पण म्हणा. विनायक म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ओके चला गणपती बाप्पाच्या मंदिरातून दर्शन घेऊन मी एक अर्धा ते पाऊण तास थांबून सल्ला घेतलं निघलेलो आहे. मला वाटत नाही बरं का मी आज मुरुडपर्यंत पोचलो म्हणून, कारण की जी कंडिशन आहे सलग माझी चालू त्यावरून मी सांगतो तुम्हाला. वा ही वाडी बघा. भावा पुढं सावलीत भावा सावलीत ये. उन्हात मी मरायला लागलो आहे आता. हाँ खरं आहे. ही बघा वाडी. ये वाडी देख के दिल में कुछ हलचल होती है और हर एक हलचल बोलती है कि तुम वाडी में आ जाओ. यस वाह. तो जैवेस मंदिर में बैठा था ना तो उस टाइम पे अपने 2 फॉलोअर भाई लोग आ गए थे और उन्होंने मेरे को एक बात कही. बात वो ये थी कि हमारा आगे कैफ़े है, आप कुछ ठंडा लेने के लिए आ जाओ. अपना तो सीधा सा फंडा होता है कि अगर कोई मेरे को खाने के लिए बुलाता है तो मैं बिल्कुल भी मना नहीं करता, क्योंकि मेरे को फोकट का खाना अच्छा लगता है ना. तो उसकी वजह से भाई मैं फोकट का खाना बहुत लजीज से खाता हूँ. तर असंच आहे भाऊ माझं काहीतरी. बाकी भरपूर जण कमेंट करतात की ड्रोन सीन कालच्या सूर्यास्ताचं जे ड्रोन सीन होतं ना ते भरपूर जण म्हणली छान होतं. तर धन्यवाद कौतुक केल्याबद्दल. मी अजून ड्रोन शिकतोय भाऊ, अजून तर काहीच नाही. आणि अजून म्हणजे ज्यावेळेस आपली लेवल वाढेल ना त्यावेळेस मी अजून खतरनाक ड्रोन अमेरिकेतनं मागवणार नाही, एकदम नॅशनल लेवलचा जी एवढा खतरनाक असणार पण त्याला भरपूर टाईम आहे. असला खतरनाक ना लय खतरनाक मागवणार नाही जी वाऱ्याच्या स्पीडगत पळला पाहिजे. खाते फिर आगे निकलते मेरी जान. चलो देख वाव कोल्ड कॉफी. ये ब्रो मला ढेकर आले आताच कसं आहे. जर तुमचा कोणी फॉलोअर्स भाव आहे आणि त्याचं कॅफे आहे, जर भाऊ म्हणतोय की माझ्या कॅफेला ये तर टाळू नका, जावा. असल्या ह्या कडक उन्हामध्ये कॉफी पिण्याचा जे आनंद आहे ना कोल्ड कॉफी तो खूप जास्त अलग आहे. हमारा मराठी आदमी का स्वॅग आहे. वाव भाऊ बर्गर बघितलं का? बर्गर खाऊया. लई कडक ऊन आहे त्यातमध्ये बर्गर खायची मजा वेगळीच. आता मस्त बर्गर खाल्ला आहे. आता मुरुडच्या दिशेनं आता फिरावून आपली जर्नी स्टार्ट करायची. काय आपले सबस्क्रायबर भाऊ लोक आहेत. भारी वाटतंय. भारी वाटलं. बर्गर भाऊ 1 नंबर होता बरं का. जरा आला ना कधी नांदगावकडल्या साईडला तर आपल्या भाऊचा इथं बर्गर शॉप आहे 1 नंबर. जर फिरायला आला ना तर नक्कीच या. 1 नंबर बर्गर असतो. मी तर खाल्ला भाऊ. आता निघायला लागलो पुढे एकदम मस्त. भाऊनं पाणी बिणी दिलं होतं प्यायला. आता भाऊ सरळ रोड आहे आपला. आता चला सरळ रोडनं निघूया. आणि आज बहुतेक थांबायचा स्टे मला वाटतं मुरुडच्या आसपास होऊन जाईल आपला कुठंतरी. तर जाऊया निघूया. चला हर हर महादेव.
घटा आ रही है. ए गाणं म्हणा घ्या एखादं. नाही गाणं म्हणायला लागेल असं असतं पहिला का गाणं म्हण चल म्हणा जॉनी गणेश पप्पा एक लाईन म्हणा आर म्हणायला लागेल हां एक म्हणा जॉनी यस पप्पा अरे म्हणा गे विटिंग शुगर नो पप्पा ओपन इन द माउथ हा 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 म्हण ओपन इन द माउथ हा 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 ओपन इन द माउथ आईचे पत्रे खतरनाक आहे झाली जमा भाऊ कोकणातलं प्रेम हे कधी कमी होऊ शकत नाही लक्षात राहून दे कोकणातलं प्रेम या झाली जमा किती एका मिनिटाच्या आतमध्ये बघितलं का भाऊ किती जमा होती त्या अब आगे की तरफ लोग देख लो भाई कितने रुके है भाऊ गावात न गो राव खरंच लांब जायचंय या मेरे को बहुत लंबा का पल्ला टप्पा नहीं लंबा टप्पा काटना है मेरे को हार मैं आऊँगा इस बार मैं नहीं आऊँगा पब्लिक तुम्ही बोर तर होत नाही ना व्हिडिओ बघून कमेंट करून सांगा आता कोण भेटलंय भावांनो आपण काल रात्री पार्टी केली ते भाऊ आपले रिक्षावाले भाऊ काल रात्री चढायला एकदा हां आपण काय केलं होतं काल रात्री काय केलं होतं एक्सपेरिमेंट कसं केलं होता एक्सपेरिमेंट केलं होता म्हणा की नुसतं एकदा एक्सपिरियन्स केलेला होता एक्सपेरिमेंट केला होता पहिलवान हां नवीन एक्सपेरिमेंट नवीन एक्सपिरियन्स हे काल रात्री पण मी असंच बोललो होतो एवढं खतरनाक बोललो होतो नाही पाठीमागच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं म्हणलं खतरनाक एक्सपेरिमेंट नाही मजा आली काय म्हणा हे कल्ली माणसं भाऊ फ्रेंडली ती आणि खूप जास्त भारी वाटतंय तर भारी वाटतं समजा सगळं भेटून बोलून निघालूया तर माझ्या मनात काय होतं ना भाऊ संग जावं आणि एकदम मस्त अशी थंड स्प्राईट घेऊन यावं एखादी बरोबर आहे भाऊ चला. कारण की उन्हाचा तडाखा मी सध्या आता ड्रोन उडवण्यासाठी थांबलो होतो तर इकडे कुठे निघाला तुम्ही मुरुडलाच चाललं गाणं लावून निघाले ते म्हणजे नाचायला लागलं भाऊचं एक पटतं भाऊ हसते तर खतरनाक मध्ये एकदम नाद नाही करत भाऊचा चला पानी पितो स्प्राइट पितो आणि मग नंतर थोड़ा फोटो निकतो ओके इसी के साथ हमारे एक और प्यारे से सब्सक्राइबर भाई की एंट्री हमारे लाइफ में हो चुकी है भाई आया है टमटम लेके टमटम तुझा आहे भावा एकदम काय त्यात मध्ये पाणी का एक नंबर भाऊ एक नंबर आहे भाऊ आपलं सबस्क्रायबर भाऊ आहे त्यांना सांगितलं समधी सिरीज बघतो म्हणला मला खूप जास्त भारी वाटलं अशी लोक जेव्हा भेटतात तेव्हा मोटिवेशन भेटतं स्प्राईट लय झाली भाऊमुळे स्प्राईट लय झाली ओके असं द्या कुत्रा जाम गेला रे कुत्रा पळून गेला भाई जब तक गांव में नहीं घुसते तब तक कंटेंट नहीं मिलता ठीक है ना तो मेन रोड से कंटेंट ढूंढना थोड़ा मुश्किल हो जाता है अरे अरे खतरनाक काय समुद्र आहे वाह 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 आहे शपथ मुरुड जरा केला आहे बघा भावाने इकडं आता तुम्हाला मी आपल्या संभाजी महाराजांना बांधलेला पाण्यामधला किल्ला तुम्हाला दाखवणार आहे या पद्मदुर्ग बघायचं का ती बघा तेव्हा ती पद्मदुर्ग तेव्हा ती पाण्यामध्ये पूर्ण वेळलेला तो का ती किल्ला नाच चालू होता आपल्या जगोवाला तिकडे वर सोडावा पण हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नाही खऱ्या पाण्यामध्ये जर पडला ना तर वाट लागून जाईल माझी त्यामुळे पण भाऊजी लूक झाला नाहीत ना धन्यवाद धन्यवाद ओके अरे पुढे जाऊ दे तर इथंच कुठतरी हां रत्नागिरीला चालू या घे ना भाऊ कुठे पैसे लागत नाही आपलं समजा काम फुकाट बरी होत असं समजलं ना पण आपली माणसं आपली भाऊ दादा एक फोटो या
हा मग आंबा घेऊन आला तर तुम्ही होता काय ते अरे असं आहे काय वॅगनार आपण ती सारखी दिसते बरोबर आहे. तुम्ही पाठीमागं गाडीत पीठ मला तुम्ही दिसले, मी पुढे तिकडे गेलो आणि मग थांबलो ना. अच्छा 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 मी परत तुम्हाला बघून रिटर्न. अच्छा 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 अरे वा मस्त. पोलादपूरच्या घाटामध्ये एक माझ्याकडून चांगली गोष्ट घडली होती की मला एक शख्स भेटले होते पोलादपूरच्या घाटामध्ये, ठीक आहे ना. तर त्यांचं हॉटेल होतं. तर ते मला म्हणलं होतं की मुरुडमध्ये आल्यानंतर ना मला फोन करा, ठीक आहे. नंबर पण होता, पण मेन गोष्ट अशी झाली लक्षात नाही राहिलं. आणि आता सहज मुरुड बीच शेजारणीच होतो आणि डायरेक्ट भाऊने मला समोरच म्हणलं गणेश भाऊ थांबा की मी काय ओळखलं नाही लवकर. आता तुम्हाला फोन करा म्हणलं होतं, फोन नाही केला काय नाही. नंतर त्यांना रूम ही दिली, त्यांचं गेस्ट हाऊस आहे म्हटलं. तर त्यांना एक रूम दिली मला, एक छोटीशी काशी. हे काशी इथं सामान समोर ठेवलं आहे, अशी काहीतरी रूम आहे. कशी व्याज द्या ए सीवाली भाऊ, एशी खोल. गानाच भाऊ तुमचा रोज एशीमध्ये राहणार. लेट्स डिस ट्राय लेट्स डिस ट्राय. आप लोगों के मन में एक सवाल है, उसको मैं अभी पहले क्लियर कर देता हूँ, ठीक है ना. मुझे पता है की तुम्ही लोक काय विचार करताय की गणेश भाऊ तुम्ही रोज रूममध्ये राहताय. वैसा नहीं है बच्चा. अभी सिस्टम क्या है पता है ना, दिन भर मेरा बॉडी बहुत गर्म हो जाता है. टेंट का लावत नाही भाऊ. मी जर टेंट लावलं ना तर मला रात्रभर झोप येत नाही. ह्या परिस्थितीमध्ये खूप जास्त इकडे खतरनाक सिच्युएशन आहे लई सध्याला. जसा भाऊनं पावसाळा सुरू होईल ना मी टेंट लावायला चालू करेन. मला माहीत नाही उद्या पण टेंट लावायची वेळ येईल, परवा पण येईल, आता पण येईल, काय सांगता येत नाही. पण जे आपली हॉटेलवाले भाऊ आहेत ना समजे, जेवढी आपण महाराष्ट्रामधली, खूप मदत करते या. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. आता जेवणी संध्याकाळच्याला करतो. आता ब्लॉग एडिटिंग करायचा आहे, टाईम झाला आहे 8. तर भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करू नका सबस्क्राईब. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर महादेव, जय महाराष्ट्र. ओके. सायकल पण आतमध्ये घेतलेली झोपताना, कारण की हिला बाहेर नको ठेवायला. बघा सोपा फंड आहे. जर मी उन्हात आहे तर हे उन्हात आहे, मी सावलीत आहे ही सावलीत आहे, मी ए सीमध्ये तर माझी ही पण ए सीमध्येच राहणार, समजलं ना. आणि ही माझं हिच्यामुळं मी आहे, समजलं ना. ही आहे तर मी आहे, त्यामुळे हे जिथं मी तिथं. असंच असतं. ऑल गुड नाईट. रात्रीचं जेवण 1 आणि हा 2 व्हेज बर्गरवरती आज झोपायचं आहे मला, कारण की मला एडिटिंगचा लोड खूप जास्त असतो त्यामुळे.